संजीव राजे नाईक निंबाळकरांच्या सातारा आणि पुण्यातल्या घरांवर आयकर विभागाचे छापे। सकाळी 6 वाजेपासून चौकशी। संजीव राजे निंबाळकर हे रामराजे निंबाळकरांचे चुलत बंधू। ऑपरेशन टायगरची पूर्वतयारी यशस्वी। येत्या काळात यशस्वी ऑपरेशन झालेलं दिसेल, मंत्री शंभूराज देसाईंचं सूचक विधान। मराठ्यांशी गद्दारी कराल तर फळं भोगायला तयार राहा, जरांगेंचा इशारा। तर आंदोलनासाठी लवकरच आझाद मैदान आणि शिवाजी पार्कची पाहणी करणार। प्रयागराजमधील त्रिवेणी संगमावर पंतप्रधान मोदींचं शाही स्नान। तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सुद्धा या ठिकाणी उपस्थित। थोड्याच वेळात साधू संतांची मोदी भेट घेणार। दिल्ली विधानसभेच्या 70 जागांसाठी सकाळी 11 वाजेपर्यंत 19.95% मतदान। सत्ताधारी आम आदमी पक्षाला भाजप आणि काँग्रेसचं दुहेरी आव्हान। 8 तारखेला निकाल लागणार। आष्टी उपसा सिंचन योजनेचं आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन होणार। तर अजितदादांना सुद्धा कार्यक्रमाचं निमंत्रण। तर डोळ्यांच्या ऑपरेशनामुळे धनंजय मुंडे इथे गैरहजर राहणार। एकनाथ खडसेंनी रात्री फडणवीसांची भेट घेतली। भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याची प्रतिक्रिया। तर खडसे भाजपात प्रवेश करणार असल्याची सुद्धा जिल्ह्यात चर्चा। कोल्हापूरचे माजी खासदार संजय मंडलिक यांचं महायुतीकडून पुनर्वसन होण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी संजय मंडलिक यांचं नाव फायनल झाल्याची सुद्धा चर्चा। पुण्यामध्ये दहशत माजवणारी टोळी जेरबंद। तोडफोड करणाऱ्या आरोपींची पोलिसांकडून धिंड। दिग्वेवाडीमध्ये 50हून अधिक वाहनांची तोडफोड केल्यानंतर पोलिसांकडून आता ही कारवाई। स्कूल बस ओनर्स असोसिएशनकडून आता 18% भाडेवाढ करण्याचा निर्णय। 1 एप्रिलपासून ही भाडेवाढ लागू होणार। पालकांच्या खिशाला खात्री। उत्पादनात घट झाल्यामुळे साखरेच्या दरात क्विंटल मागे 100 रुपयांची वाढ। येत्या काही दिवसात साखरेच्या दरात आणखी वाढ होण्याचाही अंदाज।